नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मराठी मनोरंजन कट्टा या चॅनलवर। जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, कारण इथेच तुम्हाला रोज तुमच्या आवडत्या मालिकांचे सविस्तर रिव्ह्यू आधी पाहायला मिळतात। चला तर मग जाणून घेऊया आजच्या तारिणीच्या मालिकेच्या भागात नेमकं काय घडलं। आजच्या भागाची सुरुवात होते तारिणीपासून। तारिणी किचनमध्ये मस्त गवती चहा बनवत असते। इतक्या चेतना काकू तिथे येतात आणि हसत हसत विचारतात, अगं तारिणी काय करतेस? त्यावर तारिणी हसून म्हणते, आज मी गवती चहा बनवतीये। पुढे ती तिच्या सुमी आजीची आठवण काढत म्हणते, माझी सुमी आजी नेहमी म्हणायची, गरमीमध्ये गरम गरम वडापाव आणि भजी जितकी छान लागतात तसाच पावसात आणि थंडीमध्ये गरमागरम गवती चहा हवाच। हे ऐकून चेतना काकू खुश होतात। त्या म्हणतात, तुझी सुमी आजी अगदी बरोबर बोलायची आणि खरंच किती छान सुगंध सुटलाय चहाचा। मग बाहेर जोरदार पाऊस पडतोय। चेतना काकू म्हणतात, चल ना तारिणी, बाहेर जाऊन पावसात भिजूया। पण तारिणी लगेच नाही म्हणते, नाही, मला पाऊस अजिबात आवडत नाही। हे ऐकून चेतना काकूंना आश्चर्य वाटतं। काय, तुला पाऊस आवडत नाही? तारिणी काहीच न बोलता बाबांसाठी चहा घेऊन त्यांच्या खोलीकडे निघते। पण अचानक ती थांबते। तिला कौशिकीने दिलेली मनाई आठवते। तिला फ्लॅशबॅक होतो की बाबांना भेटायचं नाही हे आठवताच ती लगेच जागेवर थांबते। चेतना काकू विचारतात, काय झालं तारिणी, का थांबलीस? तारिणी थोडी नाराज होते आणि म्हणते, मी विसरलेच होते, कौशिकीताईंनी मला बाबांना भेटायची मनाई केली आहे। हे ऐकता चेतना काकू तिचा धीर वाढवतात। त्या म्हणतात, अगं एवढंच ना, तुझं मन साफ आहे, तू जा बाबांना भेट, मी कोणालाच सांगणार नाही। हे ऐकून तारिणीच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येतं। ती आनंदाने चहा घेऊन दयानंद खांडेकरांच्या खोलीत जाते आणि चेतना काकू बाहेरच थांबतात। दुसरीकडे युवराज ऑफिसला जाण्यासाठी तयार झालेला असतो। तेवढ्यात पद्मिनी आणि निशी तिथे येतात। पद्मिनी म्हणते, वा, आज तर मस्त तयार झाला आहेस, पण ऑफिसमध्ये गेल्यावर कोणाशी भांडायचं नाही, नीट बोलायचं। युवराज आत्मविश्वासाने म्हणतो, माझ्याशी बोलायची कोणाची हिंमत नाही। हे ऐकून पद्मिनी लगेच त्याला थांबवते, असं अजिबात बोलू नकोस। ऑफिसमध्ये गेल्यावर सगळ्यांशी गोड बोलायचं, शांत राहायचं, सगळ्यांची मनं जिंकायची। ती पुढे म्हणते, जसं तारिणी आणि केदारने सगळ्यांची मनं जिंकली तसंच तुलाही करायचं आहे। आणि शेवटी ती युवराजच्या कानात एक मोठी गोष्ट सांगते, एकदा सगळ्यांचा विश्वास जिंकलास की कौशिकीची जागा तुझीच होईल आणि कौशिकीला MNNच्या दाराबाहेर उभं करायचं, हे मी करून दाखवणारच, नाहीतर नाव लावणार नाही, पद्मिनी खांडेकर। दुसरीकडे तारिणी बाबांच्या खोलीत पोहोचते। दयानंद खांडेकर हसून म्हणतात, अरे वा, आज माझी आठवण झाली वाटतं। तारिणी हसत त्यांना चहा देते। ती विचारते, बाबा आता बरं वाटतंय ना? ते हसत म्हणतात, चहा छान झालाय। मग ते विचारतात, केदार कुठे आहे? तो मला भेटायलाच आला नाही। हे ऐकून तारिणीला त्या रात्रीचं सगळं आठवतं, पण ती काहीच सांगत नाही। ती फक्त म्हणते, केदार बहुतेक मॉर्निंग वॉकला गेला असेल। इतक्यात दयानंद खांडेकर तारिणीला जवळ बसायला सांगतात। मग ते गंभीर होऊन विचारतात, तारिणी, तू माझ्यापासून काही लपवत आहेस का? तारिणी लगेच म्हणते, नाही बाबा, मी काहीच लपवत नाही। ते पुढे म्हणतात, मला माहिती आहे, युवराजमुळे तुम्हाला खूप त्रास झाला। हे ऐकूनच तारिणी विषय बदलते। ती उठून म्हणते, बाबा मी येते, मला थोडं काम आहे। पण दयानंद खांडेकर तिला थांबवतात, अगं एवढी काय घाई आहे, थोडा वेळ माझ्याजवळ बस। बाहेर मात्र चेतना काकूंची धडधड वाढलेली असते। इतक्यात पद्मिनी तिकडे येते। ती सरळ दयानंद खांडेकरांच्या खोलीकडे निघते। हे पाहून चेतना काकू तिला अडवतात। त्या म्हणतात, वहिनी, आधी इकडे या ना, आज मी तुमच्यासाठी मस्त गवती चहा बनवलाय। पद्मिनी म्हणते, नाही, मी आधी त्यांना भेटून येते। पण चेतना काकू हार मानत नाहीत। अहो वहिनी, चहासोबत केकसुद्धा आहे, आधी चहा घ्या। त्या मुद्दाम तिला बोलत ठेवतात, कारण आज तारिणी अजून बाबांसोबत असते। थोड्या वेळाने तारिणी बाहेर येते। त्या लगेच पद्मिनीला म्हणतात, बरं आता जा। पद्मिनी मात्र त्यांच्या वागण्याकडे संशयाने बघत निघून जाते। तारिणी बाहेर येताच ती आनंदाने चेतना काकूंना म्हणते, थँक्यू चेतना काकू, आज तुमच्यामुळे मला बाबांना भेटता आलं। त्यावर चेतना काकू हसत म्हणतात, अगं थँक्यू कशाला, एवढंसं काम होतं। इतक्यात केदार तिथे येतो। तारिणी त्याच्याकडे आनंदाने बघत म्हणते, केदार, आज मी खूप खुश आहे, आज मी बाबांना भेटून आले।
हे ऐकताच केदारच्या चेहऱ्यावरतीही हसू येतं. तो विचारतो, खरंच? कसे आहेत बाबा? आता बरं वाटतंय ना त्यांना? तारिणी म्हणते, हो, आता त्यांना बरं वाटतंय. पण मी त्यांना अजून काहीच सांगितलेलं नाही. कौशिकीताईंनी मला त्यांना भेटायची मनाई केली होती हेही नाही सांगितलं. घरात जे काही घडलं होतं तेही नाही सांगितलं. पण ते सतत तुझ्याबद्दल विचारत होते. केदार मला भेटायला का आला नाही असं ते वारंवार विचारत होते. हे ऐकून केदार थोडा भावूक होतो. तो हसत म्हणतो, तुला माहिती आहे का, नाती जपण्याचा तुझा स्वभाव मला खूप आवडतो. म्हणूनच आज मी तुझ्यासाठी एक छोटंसं सरप्राईज आणलं आहे. असं म्हणत तो खिशातून गजरा काढतो. तारिणी आश्चर्याने म्हणते, अरे वा, गजरा? केदार प्रेमाने तिच्या केसांमध्ये गजरा माळायला जातो. दोघेही खूप आनंदात असतात. पण अचानक हा सगळा सीन केदारचं स्वप्न असल्याचं दाखवलं जातं. तो भानावर येतो आणि पाहतो तर काय, तारिणीने आधी स्वतःच्या केसांमध्ये गजरा माळलेला असतो. हे पाहून केदारच्या चेहऱ्यावर हसू आणि थोडंसं दुःख दोन्ही दिसतं. कारण त्याला स्वतःच्या हाताने गजरा माळता आला नव्हता. इतक्या तारिणीच्या फोनवर कमांडरचा फोन येतो. तारिणी लगेच विचारते, कमांडर, काही माहिती मिळाली का? नवीन ऑफिसरचं नाव कळलं का? कमांडर म्हणतो, नाव अजून समजलं नाही, पण आजच त्या रिपोर्ट करणार आहेत एवढी माहिती मिळाली आहे. तारिणी फोन ठेवून केदारला म्हणते, आज तुला ऑफिसला लवकर यायला लागेल. आज नवीन चीफ ऑफिसर येणार आहेत. केदार म्हणतो, हो, मी वेळेत येतो. दुसरीकडे MNN ऑफिसमध्ये सगळे कर्मचारी गप्पा मारत बसलेले असतात. केदार आत येतो आणि हसत विचारतो, काय चाललंय, आज काम नाही का? त्यावर एकजण म्हणतो, खूप दिवसांपासून ऑफिसमध्ये सतत ताण आहे. गुलाब गेल्यापासून तर अजूनच प्रेशर वाढलंय. म्हणून 10 मिनटं गप्पा मारत बसलो होतो. हे ऐकून केदार हसत म्हणतो, फक्त गप्पा मारण्यापेक्षा चला 10 मिनटं फुटबॉलची मॅच बघूया. सगळे लगेच तयार होतात. इतक्यात कौशिकी तिथे येते. ती सुरुवातीला चिडून विचारते, काय चाललंय इथे? ऑफिसमध्ये काम सोडून टाईमपास? पण तेव्हा ती स्क्रीनवर मॅच बघते तेव्हा तीही न कळत त्या मॅचमध्ये रमून जाते. ऑफिसमधलं वातावरण एकदम हलकं फुलकं होतं. दुसरीकडे तारिणी तिच्या संपूर्ण टीमसमोर उभी असते. ती सगळ्यांना समजावून सांगते, आज आपल्या ऑफिसमध्ये नवीन चीफ ऑफिसर येणार आहेत, त्यामुळे कोणीही घाबरायचं नाही. आत्मविश्वासाने काम करायचं. आपण आतापर्यंत जसं प्रामाणिकपणे काम केलंय तसंच पुढेही करायचं. इतकी वर्ष आपण साधू सरांसोबत काम केलं, तेवढ्याच जिद्दीने आणि प्रामाणिकपणे त्यांनाही आपण सपोर्ट करायचा. इतक्यात तारिणी पुन्हा केदारला फोन करते. ती म्हणते, प्लीज लवकर ये, ऑफिसर कधीही येतील. केदार म्हणतो, त्यांचं नाव तरी समजलं का? तारिणी म्हणते, अजून नाही. इतक्यात टेक्नो सगळ्यांना बोलवतो. तो सांगतो, आत्ताच मेल आलाय. तारिणी मेल उघडून वाचायला लागते आणि त्यामध्ये लिहिलेलं असतं, आज नवीन ऑफिसर म्हणून जया जगदाळे मॅडम रुजू होणार आहेत. तसंच जोपर्यंत त्या नवीन आहेत तोपर्यंत सगळ्या स्टाफने त्यांना पूर्ण सहकार्य करायचं आहे, असंही त्या मेलमध्ये लिहिलेलं असतं. हे नाव ऐकताच कमांडरच्या चेहऱ्यावर वेगळंच हसू येतं. जणू तो त्यांना आधीपासूनच ओळखत असतो. तो म्हणतो, जे जे मॅडम, आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे ऐकून तारिणी त्याच्याकडे आश्चर्याने बघते. मग कमांडर सांगायला लागतो, जया जगदाळे म्हणजे खूप धाडसी ऑफिसर आहेत. त्यांची कामं करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. गुन्हेगारसुद्धा त्यांचं नाव ऐकून घाबरतात. हे ऐकून टेक्नोही म्हणतो, खरंच आपल्याला खूप दमदार ऑफिसर मिळणार आहेत. फातिमा हसत म्हणते, जे जे नावातच किती दम आहे. कत्रीही म्हणतो, आता तर त्यांना भेटायची उत्सुकता वाढली आहे. त्यावर तारिणीही हसत म्हणते, मी सुद्धा त्यांना भेटायला खूप उत्सुक आहे. याचवेळी प्रेक्षकांना नवीन ऑफिसर जया जगदाळे हिची झलक दाखवण्यात येते. त्यांच्या चालण्याची स्टाईल, त्यांचा रुबाब, त्यांचा धाडसी स्वभाव, त्यांचं व्यक्तिमत्व हे सगळं दाखवण्यात येतं. पण त्यांचा चेहरा मात्र अजूनही दाखवला जात नाही. आणि इथेच आजचा भाग संपतो. आजच्या भागात इतकंच. पण आता खरी उत्सुकता पुढच्या भागाची आहे. जया जगदाळे मॅडमची दमदार एंट्री नेमकी कशी होणार? त्या येताच तारिणी आणि संपूर्ण स्पेशल क्राईम युनिटमध्ये काय बदल होणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढच्या भागात मिळणार आहेत. तुम्हाला काय वाटतं, जया जगदाळे
मॅडमची एंट्री मालिकेला नवं वळण देईल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच रोजच्या सविस्तर मालिकांच्या रिव्ह्यूसाठी आपल्या मराठी मनोरंजन कट्टा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.